चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा भोंगळ कारभार उघड, कर्ज फेडूनही जप्तीची नोटीस, ग्राहक न्यायालयात धाव घेणार। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारातील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आली असून कर्जाची पूर्ण परतफेड करूनही एका प्राथमिक शिक्षकाला जप्तीची नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे बँकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित ग्राहकानं ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार जत तालुक्यातील एका शिक्षकानं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतून घेतलेले कर्ज सुमारे वर्षभरापूर्वीच व्याजासह पूर्णपणे फेडलंय। कर्जफेडीचे सर्व व्यवहार अधिकृत पावत्यांसह पूर्ण करण्यात आले होते। मात्र आश्चर्यकारकरित्या बँकेच्या नोंदीत ही परतफेड योग्य प्रकारे नोंदवली न गेल्यानं संबंधित ग्राहकाला थकबाकीदार म्हणून दाखवण्यात आले। कर्ज फेडून ही बँकेच्या वसुली विभागाकडून प्राथमिक शिक्षकाला वारंवार नोटिसा पाठवण्यात आल्या। या नोटिशीमध्ये थकीत रक्कम तात्काळ भरण्याचे आदेश देण्यात आले होते। एवढेच नव्हे तर रक्कम न भरल्यास तुमच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला। तसेच जप्तीची प्रक्रिया सुरू असताना संबंधित प्राथमिक शिक्षकास घर सोडून जाऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा लेखी आदेश देण्यात आल्यानं या प्रकरणाची तीव्रता अधिकच वाढली आहे। अचानक आलेल्या नोटिसा आणि जप्तीच्या इशाऱ्यांमुळे संबंधित ग्राहक व त्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड भीती आणि संभ्रम निर्माण झाला। कर्ज फेडल्यानंतरही आम्हाला अशा प्रकारे त्रास दिला जात आहे, हे अत्यंत अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया ग्राहकांना व्यक्त केली आहे। या प्रकरणामुळे बँकेच्या वसुली विभागातील निष्काळजीपणा, माहिती व्यवस्थापनातील त्रुटी आणि समन्वयाचा अभाव उघड झालाय। कर्जफेडीची नोंद अद्यावत न ठेवणे, पडताळणी न करता नोटिसा पाठवणे आणि थेट जप्तीची कारवाई सुरू करणं या गोष्टी अत्यंत गंभीर मानल्या जातात। अशा प्रकारच्या चुका केवळ प्रशासकीय दुर्लक्षामुळे होत नाही, तर यामागे प्रणालीतील मोठे दोष असल्याचेही सूचित होते। यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये बँकिंग व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण होण्याची शक्यता आहे। या अन्यायकारक कारवाई विरोधात संबंधित प्राथमिक शिक्षक ग्राहक न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असून लवकरच औपचारिक तक्रार दाखल करण्यात येणार आहे। कर्जफेडीचे पुरावे सादर करून बँकेच्या कारभाराविरोधात न्याय मिळवण्याचा निर्धार प्राथमिक शिक्षकांना व्यक्त केलाय। या घटनेनंतर स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात असून संबंधित वसुली अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। तसेच बँकेच्या कामकाजाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होतीये। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही। मात्र हा प्रकार उघड झाल्यानंतर बँकेच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कर्ज फेडून ही जप्तीच्या कारवाईचा सामना करावा लागणं हा प्रकार अत्यंत गंभीर असून बँकिंग व्यवस्थेतील त्रुटीचा तो जिवंत नमुना आहे। संबंधित प्रकरणात न्याय मिळतो का आणि दोषींवर कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।